बातमी लातूरमधून आहे। अहमदपूर नगर परिषदेवर भाजपचा झेंडा फडकलाय। भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विजयी झालेले आहेत। सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या राष्ट्रवादीला 16 जागा प्राप्त झाल्यात, मात्र नगराध्यक्षपद भाजपकडे गेलेलं आहे। सगळ्यांचा मी आभार मानतो। पहिल्यांदा मी ज्या लोकांनी मला मतदान केलेलं आहे आणि जे नाही केलेले आहेत त्या लोकांचा सुद्धा मी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आहे। मी सर्व जनतेचा मी आभार मानतो आणि सर्वांना माझ्यावर जी काही प्रेम दाखवले, जी भावना दाखवली, माझ्यावर जी विश्वास ठेवला, त्याबद्दल मला चांगलं वाटतं। तर गडचिरोली नगर परिषदेत पुन्हा एकदा भाजपनं बहुमत पटकावत आपलं वर्चस्व निर्माण केलंय। काँग्रेसच्या कविता कोरेड्डीवार यांच्यावर 4952 मतांनी मात करत भाजपच्या प्रणोती निंबाळकर विजयी झाल्यात। विशेष म्हणजे सर्वाधिक मतांची आघाडी घेण्यासोबतच सर्वात युवा नगराध्यक्ष म्हणूनही त्यांना बहुमान मिळालाय। अवघं 31 वर्ष वय असताना त्यांना ही यश लाभलंय। गडचिरोलीकरांनी दिलेलं हे प्रेम सार्थकी लावणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। सर्वप्रथम याचं श्रेय मी गडचिरोलीकरच्या प्रत्येक नागरिकांना देईन की ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला साथ दिलेली आहे आणि मला नगराध्यक्षपदी स्वीकार केलेला आहे। गडचिरोलीच्या नागरिकांनी जे मला प्रेम दिलेले आहे ही माझ्यासाठी एक ताकद आहे आणि याच ताकदीने या 5 वर्षात मला या शहराचा विकास आणि गडचिरोलीच्या नागरिकांची सेवा करायची आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या नागपूर दौऱ्यावर आहेत। भाजपच्या नगरसेवक नगराध्यक्षांशी ते संवाद साधणार आहेत। रामगिरीवर फडणवीसांनी नगराध्यक्ष आणि नगरसेवकांना निमंत्रण दिल्याचं समजतं। सांगलीत ईश्वरपूरमध्ये सत्तांतर होताच जयंत पाटील यांच्या सुपुत्रांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर उभं राहून शड्डू ठोकलाय। सांगलीच्या ईश्वरपूर नगरपालिकेमध्ये जयंत पाटील यांनी एक हाती सत्ता मिळवत आपली ताकद पुन्हा एकदा दाखवून दिली आहे। जयंत पाटील यांच्या विरोधात अखंड महायुतीची टीम ईश्वरपूरमध्ये उतरली होती, तर जयंत पाटील यांच्या विरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सभा घेतली होती। मात्र जयंत पाटील यांनी एक हाती सत्ता मिळवल्यानंतर ईश्वरपूरमध्ये एकच जल्लोष करण्यात आलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।